तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत डोसा। तर डोसा बनवण्यासाठी आपण 2 वाटी तांदूळ, या वाटीने 2 वाटी तांदूळ घेतले होते, ते भिजत घातले होते 5 ते 6 तास। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले तांदूळ भिजलेले आहेत आणि त्याच वाटीने अर्धी वाटी उडदाची डाळ भिजत घातली होती। तर डाळही तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली डाळ भिजली होती आणि हे आपण आता मिक्सरच्या भांड्यात जेवढे बसेल तेवढे वाटून घेऊया। भाजीच्या चमच्याने अगदी पातळसर असा डोसा आपल्याला टाकता येते। तुम्ही बघू शकता किती मस्त पातळसर डोसा टाकता येते या भाजीच्या चमच्याने। जोपर्यंत डोसाचा पूर्ण कडा सुकत नाही तोपर्यंत डोसा सोडवायचा प्रयत्न करायचा नाही, तर चराट्याने डोस्याचा कडा व्यवस्थित सोडून घ्यायचा। डोशाला जाळीही छान अशी सुंदर आलेली आहे। तर आपण बघू शकता आपला डोसा असा छान हॉटेल सारखा क्रंची आणि क्रिस्पी झालेला आहे। अगदी कलरही अगदी असा सुरेख आलेला आहे। हा डोसा आपण शेंगदाण्याची चटणी किंवा आलूची चटणी याच्यासोबत खाऊ शकतो। आपला डोसा अगदी हॉटेलसारखा क्रंची आणि क्रिस्पी बनलेला आहे।